घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षांना केलेल्या अटकेच्या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आलंय। एआय समिटमध्ये युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अटक केली आहे। या विरोधात गुडलक चौकात आंदोलन केलं। राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे माजी खासदार गजानन कीर्तिकर इच्छुक आहे अशी माहिती सूत्र देत आहेत आणि यासाठी कीर्तिकर लवकरच एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती मिळते आहे। ठाण्यात शिवसेनेनं काँग्रेस विरोधात आंदोलन केलंय। खासदार नरेश म्हस्केही त्यात सहभागी झाले। राजधानी दिल्लीतील एआय समिट दरम्यान युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारत अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात आंदोलन केलं होतं। त्याचाच निषेध म्हणून राहुल गांधींच्या विरोधात घोषणा देत शिवसेनेनं टेंभी नाका इथे आंदोलन केलंय। आमदार महेंद्र दळवींनी सत्ता स्थापनेबाबत भाष्य केलंय। रायगड जिल्हा परिषदेत शिवसेना सत्तेत की विरोधी पक्षात राहणार याबाबत चर्चा सुरू आहे। अशातच रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होईल। त्या दिवसाचं जे समीकरण असेल त्यावेळेला शिवसेना योग्य तो निर्णय घेणार असं शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी म्हणाले। राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडेंनी विलिनीकरणाबाबत भाष्य केलंय। पक्ष विलिनीकरणाच्या बाबतीत आम्ही बोलणार नाही। पवारसाहेब स्वतः निर्णय घेतात, सूत्रांच्या आधारे ते निर्णय घेत नाहीत असं विधान काकडेंनी केलंय। रायगड जिल्ह्यात गोव्यात गेलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांविषयी मंत्री भरत गोगावलेंनी भाष्य केलंय। त्यांना काळजी वाटत असल्यानं ते गोव्याला गेलेत। आम्ही आमचे सदस्य कुठेच हलवले नाही असं म्हणत गोगावलेंनी टोला लगावला। खासदार संजय राऊतांना घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून चहापानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित असतील। बिगवण प्रकरणातील मुलीच्या आईनं दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केलेत। आरोपीच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर आमदारांचा फोटो होता, त्यामुळे आमदारच आरोपीला पाठीशी घालत असल्याचा दावा मुलीच्या आईनं केलाय। राहुल कुल यांच्या विरोधात शिवसेना आणि हिंदू संघटनांनी आंदोलन केलंय। भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षांना केलेल्या अटकेच्या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आलं। एआय समिटमध्ये युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली। या विरोधात गुडलक चौकात आंदोलन करण्यात आलं। राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे माजी खासदार गजानन कीर्तिकर इच्छुक आहेत अशी माहिती सूत्र देत आहे आणि यासाठी कीर्तिकर लवकरच एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती मिळते आहे। ठाण्यात शिवसेनेनं काँग्रेस विरोधात आंदोलन केलंय। खासदार नरेश म्हस्केही त्यात सहभागी झाले। राजधानी दिल्लीतील एआय समिट दरम्यान युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारत अमेरिका व्यापार कराराच्या विरोधी आंदोलन केलं होतं। त्याचाच निषेध म्हणून राहुल गांधींच्या विरोधात घोषणा देत शिवसेनेनं टेंभी नाका इथे आंदोलन केलंय। आमदार महेंद्र दळवींनी सत्ता स्थापनेबाबत भाष्य केलंय। रायगड जिल्हा परिषदेत शिवसेना सत्तेत की विरोधी पक्षात राहणार याबाबत चर्चा सुरू आहे। अशातच रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होईल। त्या दिवसाचं जे समीकरण असेल त्यावेळेला शिवसेना योग्य तो निर्णय घेईल असं शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी म्हणाले। राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी विलिनीकरणाबाबत भाष्य केलंय। पक्ष विलिनीकरणाच्या बाबतीत आम्ही बोलणार नाही। पवारसाहेब स्वतः निर्णय घेतात, सूत्रांच्या आधारे ते निर्णय घेत नाहीत असं विधान काकडेंनी केलं। रायगड जिल्ह्यात गोव्यात गेलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांविषयी मंत्री भरत गोगावलेंनी भाष्य केलंय। त्यांना काळजी वाटत असल्यानं ते गोव्याला गेलेत। आम्ही आमचे सदस्य कुठेच हलवले नाहीत असं म्हणत गोगावलेंनी टोला लगावला। खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा मिळालाय। दादा भुसेंनी मानहानीचा खटला मागे घेतला। राऊतांनी भुसेंवर 178 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता। आमदार रोहित पवार यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय। केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांचा त्वरित राजीनामा घेण्याची मागणी केली आहे।
प्रसाद लाड यांनी सहकुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं। नवी मुंबईत प्रभाग समित्यांवरून भाजप आणि शिवसेनेत झुंपल्याचं पाहायला मिळालंय। मनपाच्या 8 प्रभाग समित्यांची घोषणा करण्यात आली आहे, मात्र त्यावर तीव्र आक्षेप घेत विरोधी पक्षानं गोंधळ घातला। केवळ शिवसेनेला प्रभाग समिती मिळू नये म्हणून पॅनलची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत गोंधळ घातला। ठाण्यात राहुल गांधींविरोधात आंदोलन करण्यात आलंय। राहुल गांधींविरोधात युवासेना आक्रमक झाली। भिवंडी न्यायालयातील राहुल गांधींची सुनावणी संपली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणी सुनावणी होती। आम्हाला लवकरच न्याय मिळेल असा विश्वास राहुल गांधींच्या वकिलांनी व्यक्त केला। मुंबईत काँग्रेस विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे। राहुल गांधींविरोधात शिवसेनेनं आंदोलन केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर आंदोलन करण्यात आलं। राहुल गांधींविरोधात नागपुरात आंदोलन करण्यात आलंय। नागपूरच्या टिळक पुतळा परिसरात भाजप युवा मोर्चाने आंदोलन केलंय।